पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही उपवास काळामध्ये आहोत आणि ह्या उपवास काळामध्ये आम्ही प्रामुख्याने येशू ख्रिस्ताच्या दुःख, मरण आणि पुनरुत्थान याच्यावर मनन चिंतन करतो आणि त्या प्रभूच्या दुःखाला आमच्या जीवनामध्ये अनुभव करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आम्ही ह्या काळामध्ये क्रूसाची वाट करतो. क्रूसाची वाट म्हणजे येशूला पिलाताच्या राजवाड्यापासून तर काल्वरी डोंगरापर्यंत जे दुःख झालं, येशूला कशा प्रकारे गुन्हेगार ठरवण्यात आलं, त्याला शिक्षा देण्यात आली, त्याला क्रूस देण्यात आलं, त्याला काट्याचा मुकुट त्याच्या डोक्यावर ठोकण्यात आला, त्याला चापकाच्या फटक्याने मारण्यात आलं, त्याला रक्त त्याने सांडलं, त्याला दुःख झालं, इजा झाला, घायाळ झाला तो, आणि त्याला क्रूसावर टांगलं आणि तो तडफडत तो मरण पावला आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला. तर हे सर्व आम्ही ह्या क्रूसाच्या वाटेच्या भक्तीमध्ये आम्ही आठवण करतो. फक्त आठवणच नाही, तर जेव्हा येशूनं माझ्यासाठी दुःख सहन केलं, काट्याचा मुकुट वाहिला, तेव्हा मला दुःख होते, मला दुःख होते. हे या क्रूसाच्या वाटेच्या भक्तीमध्ये मी प्रभूशी असं व्यक्त करतो. देवा, माझ्यासाठी तुला दुःख झालं, देवा माझ्यासाठी तू क्रूस वाहलास, देवा माझ्यासाठी तू रक्त सांडलीस, असं आठवण करून आम्ही प्रार्थना करण्याची एक संधी आणि ह्या क्रूसाच्या वाटेमध्ये आम्ही अशा प्रकारे संधी देतो, ज्याच्यामध्ये सहभागी होतो. हे फार महत्वाचं आहे प्रियजनो. या दुःखाच्या काळामध्ये दुःख, येशूला दुःख झालं, येशूला दुःख झालं, येशूने दुःख सहन केलं आणि येशूने दुःख सहन केल्यामुळे तो पुनरुत्थित झाला. म्हणजे आम्हाला यश मिळवण्यासाठी आम्हाला दुःखातून जाणे फार गरजेचं आहे. येशू पुनरुत्थित झाला कारण त्याने तेवढं सहन केलं, त्याने सहन केलं, त्याने हसत हसत जेव्हा त्याला मारले, जेव्हा त्याच्या हातामध्ये खिळे ठोकले, तेव्हा येशू काय करत होता असेल? येशू त्या मारण्यावाल्याकडे पाहत नव्हता. हा मला मारत आहे असं त्याच्या मनामध्ये नव्हतं, हा मला दुःख देत आहे असं त्याला मनात नव्हतं. तर त्यावेळेस प्रत्येक त्या माराच्या वेळेस तो असा आठवण करत होता की हे मार या मानव जातीच्या पापाच्या क्षमेसाठी आहे, हा घाव मानव जातीच्या पापाच्या क्षमेसाठी आहे, हा काट्याचा मुकुट संपूर्ण मानव जातीच्या पापाच्या खंडणीसाठी आहे. हेच तो आठवण करत होता आणि तो प्रेमाने तो स्वीकार करत होता, स्वीकार करत होता. प्रत्येक मार त्याने स्वीकार केला, प्रत्येक चापकाचे फटके त्याने सहन केले, प्रत्येक घाव त्याने स्वीकार केला, स्वीकार केला, त्याने तिरस्कार नाही केला आणि त्याच्याद्वारे तो त्या दुःखाच्या सहन करण्यामुळे तो पुनरुत्थित झाला. प्रियजनो, आमच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख येते आणि जेव्हा आम्ही दुःख येते तेव्हा आम्ही दुःखाला घाबरतो किंवा कधी कधी आम्ही स्वीकार करत नाही. कधी कधी आम्ही समोर पाहतो आमचं दुःख, अरे मी असं केलं तर मला दुःख होईल आणि मग त्याच्यापासून वाचण्यासाठी पहिलंच आपण काही नाही काहीतरी उपाय करतो. प्रियजनो, आपण जेव्हा दुःखापासून दूर जातो तेव्हा आमच्या जीवनामध्ये यश मिळत नाही किंवा आम्हाला आनंद होत नाही. प्रत्येक दिवस प्रिय बंधू आणि भगिनीनो हे रात्रीच्या मागे येत आहे. जेव्हा काळोखाची रात्र आहे आणि काळोखाचा अंधार जेव्हा आम्ही रात्र अनुभव केलेला आहे, त्याच्या यशासाठी आपण दिवस पाहतो. दिवस, प्रत्येक दुःखाच्या मागे आनंद आहे. म्हणून प्रिय बंधू भगिनीनो, प्रत्येक कष्टाच्या मागे यश आहे. म्हणून आपण दुःखापासून दूर जाऊ नये, दुःखाला आपण स्वीकार करावं. आम्ही नदीमध्ये गोटे पाहतो, गोटे एकदम चोपडे, स्मूथ, एकदम गोळीसारखे दिसतात.
परंतु तो गोटा किती अंतरापासून नदीमध्ये सुरुवातीला कुठं होता तो गोटा? ते पहाडावर वरत. त्याला काय होतं? तो गुडगुडीत नव्हता, त्याला धार होती, तो वाकडा होता, बेंड होता, अशा प्रकारे. परंतु किती दूर पासून तो नदीमध्ये वाहत 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 असताना काय होईल? तो त्या दरडीला आपटेल, त्या गोट्याला आपटेल, त्या खाईमध्ये पडेल. असं पळत 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 मार खात खात फिरत 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 तो ह्या जागेपर्यंत पोहोचला. आणि शेवट काय झाला? तो गुडगुडीत एकदम गोल असा एक गोळीसारखा बनला. आणि पाहायला काय वाटते? सुंदर वाटते, ही सुंदरता वाटते. पोरं जमा करतात ते गोटे. आणि आम्ही सुद्धा आमच्या घरी झाडाच्या कुंडीच्या खाली ठेवतो सुंदर असे गोटे. तर ते सुशोभित होतात. तर सुशोभित कसं होतात? त्यांनी दुःख सहन केलेलं आहे, गोळ इकडे तिकडे आपटून सहन केलेलं आहे, तेव्हा त्याची जे धार आहे ते निघून जाते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा दुःख आमच्या जीवनामध्ये येते तेव्हा आमचा स्वभाव एकदम प्रेमळ बनतो. जेव्हा दुःख सहन करतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये बदल पडतो. आमच्या जीवनामध्ये पुष्कळसे गोट्याला धार असल्यासारखं आमच्या जीवनामध्ये, आमच्या स्वभावामध्ये असे काही गुण आहेत. आम्ही रागीट आहोत, आम्ही कधी कधी सहन करू शकत नाही, आम्ही कधी कधी आपण दुसऱ्याला वाईट म्हणतो, वाईट बोलतो. ह्या सर्व जे गुण आहेत ते सर्व दुःखाद्वारे आम्ही त्याच्यावर विजय मिळवू शकतो. जेव्हा दुःख सहन करतो तेव्हा आमच्या जीवनातले हे वाईट निघून जाते. आम्ही सहन केल्याने, सहन करतो म्हणजे काय करतो? क्षमा करतो. आणि क्षमा केल्याने दैवी गुण येते आणि त्या दैवी गुणाद्वारे आमचा स्वभाव चांगला बनतो. आणि हे दुःख जे आहे ते दुःख आम्हाला सत्याकडे नेते, यशाकडे नेते. म्हणून दुःख हे वाईट नाही आहे. येशूने सुद्धा आमच्यासाठी दुःख सहन केलेलं आहे. आणि आम्हाला या उपवास काळामध्ये दुःख सहन करण्याची जी संधी मिळालेली आहे, म्हणजेच देव आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद पाठवू इच्छितो. देवाचा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी देव आमच्या जीवनामध्ये दुःख देतो. आणि म्हणून हे जे क्रूसाची वाट आम्ही करतो, क्रूसाच्या वाटेच्या भक्तीमध्ये आम्ही दुःख सहन करण्यासाठी शक्ती, सामर्थ्य मागतो आणि दुःख सहन करण्यात तयार होतो. आणि येशूने जे दुःख सहन केले त्याचा आमच्या जीवनामध्ये अनुभव करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. प्रियजनो, या क्रूसाच्या वाटेच्या भक्तीमध्ये आपण विश्वासाने भाग घेऊया. आम्ही स्वतःची तयारी करूया आणि येशूच्या दुःखाचा आमच्या जीवनामध्ये अनुभव घेऊया.